तर नमस्कार मंडळी, मी विघ्नेश आपल्या सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपली निघालेली ती महाबळेश्वर ट्रिप आणि पहिल्यांदा आपला पॉईंट होता तो आपला प्रतापगड। मग काय आपण थेट पोचलो ते प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि जसं आपण पायथ्याशी पोचलो तसं इथं डायरेक्ट घोषणा द्यायला सुरुवात केली। ती कशी तर ते अशी, तर मंडळी आज आपण फिरणार आहोत ते महाबळेश्वर मधले सगळे मेन पॉइंट आहेत जे ते आपण सगळे फिरणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्याला इथून आज जायचं आहे टॉपचा विषय। तर मंडळी, आपला पूर्ण जसा प्रतापगड फिरून झाला तसा आपला पुढचा पॉईंट होता तो आपला लॉडविक पॉईंट आणि हत्तीचा माथा। हा दोन पॉईंट आपल्याला बघायचे होते, त्यामुळे आपण तिथनं गाडीत बसून निघालो ते डायरेक्ट लॉडविक पॉईंटच्या दिशेने। आणि आता भुका लागलेली नाही बा, त्यामुळे म्हणलं काहीतरी खाऊया। आपण गार लागत होतो त्यामुळे पहिल्यांदा चहा प्याला आणि तिथून आपण निघालो ते डायरेक्ट लॉडविक पॉईंटच्या दिशेने। आपण आपल्याला इथे पुढे गेल्यानंतर आपल्याला 2 वाटा भेटल्या। 2 वाट्यानंतर पहिल्यांदा आपण म्हणलं की हत्तीचा माथा बघून येऊया। मग काय थेट आपण दुसरा रस्ता निवडला आणि पॉईंटवर आलो।
जसं आपला एलिफंट हेड पॉइंट बघून झाला तसं आपण थेट गेलो ते लॉडविक पॉइंटच्या दिशेने. आणि जसं आपण लॉडविक पॉइंट फिरून आपल्या गाडीपाशी माघारी आलो तसं इथं आपल्याला ही पाहुणी बघायला भेटली. पाहुणी इथं नुसतीच झाडावरून उड्या मारत होती. नंतर तिथून जसं आपण दुसऱ्या पॉईंटच्या दिशेने निघालो तसं इथं ट्रॅफिक जाम होतं, कारण की इथं पहिल्यांदा तिकीट काढायला लागतंय मगच फिरायला भेटतंय. मग काय पहिल्यांदा तिकीट काढलं आणि निघालो ते आपल्या दुसऱ्या पॉईंटच्या दिशेनं. जसे आपले दुसऱ्या पॉईंटवर गाडी थांबली तसं लगेच सगळी गाडीतनं उतरली आणि निघाले ते पॉईंटच्या दिशेनं. आम्ही बघा निघालो फिरायला. कुठला देव कुठला पॉईंट आहे मला नाही माहिती. देरीवर असं बसलं की वाटतं का अरे फोटोग्राफर काहीच नाही. दणक्याचा विषय बघा. तिथून आपला एलिफंट पॉईंट जसं बघून झाला तसं आपण पाचगणीतल्या 5 नद्यांचा उगम बघण्यासाठी निघालो ते डायरेक्ट मंदिराच्या दिशेनं. इथं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये 5 नद्यांचा 5 उगम झालेला आहे ते बघण्यासाठी आपली सगळी गँग उत्साह येत होती. मग काय निघालो ते डायरेक्ट मंदिराच्या दिशेनं. 5 गणी नाही काय ती 5 नद्यांचा उगम आहे तिथं आपण. पण मंडळी इथं महाबळेश्वरमध्ये अख्ख्या कुठल्याच मंदिरामध्ये फोटो न काढण्याची आणि व्हिडिओ न काढण्याची परवानगी आहे. त्यामुळे आपण बिना व्हिडिओ आणि बिना फोटो काढताच आपण सगळे देवदर्शन केले. आणि मंडळी दुपारच्या 2 वाजले पण आपण काय खाल्लं नव्हतं अजून. त्यामुळे पहिल्यांदा विराज भाऊनं म्हणलं काहीतरी खायला आणा. विराज भाऊ गेले आणि कुरकुऱ्याचा पुडा आणला. मग काय कुरकुऱ्याचा पुडाच खाल्ला आणि थेट गेलो ते कृष्णा मंदिर. कृष्णाई मंदिर म्हणजे सगळ्यात जुनं मंदिर आहे. कृष्णाई मंदिर म्हणजे खूप प्राचीन असल्यामुळे त्याची थोडी अवस्था पण बिकट झालेली आहे. तर मंडळी इथं पण आपल्याला फोटो शूटिंगची अनुमती नसल्यामुळे आपण बाहेरचीच फोटो शूटिंग केली. आणि पण इथला व्ह्यू म्हणजे एक नंबरच आणि विषय हार्डच व्ह्यू होता. त्यामुळे त्याचं पण थोडंसं शूटिंग केलं आणि आपण फोटो थोडंसं बाहेरच्या बाहेर काढून आपले निघाले ते दुसऱ्या ट्रिपच्या दिशेनं. तर आपली पुढची ट्रिप होती ती मॅप्रो गार्डन. आणि मंडळी मॅप्रो गार्डन हे काय आहे ते बघा की तुम्ही. तिथून आपला मंडळी पुढचा पॉईंट होता तो डायरेक्ट आपला वाईचा महागणपती. मग काय तिथून आपल्या गाडीत बसलो आणि थेट निघालो त्या वाईच्या महागणपतीला. आणि तिथं जसं पोचलो तिथला व्ह्यू तर असला खतरनाक झालेला. वाजलेला परत संध्याकाळच्या 7. आपण जसं वाईच्या महागणपतीचे दर्शन केले आणि तिथून बाहेर जसं आलो तसं इथून आपल्याला एक नदी पाहायला मिळते. त्या नदीचे दर्शन घेतले आणि आपण तिथून डायरेक्ट इथे महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी आलो. आणि महादेवाच्या पिंडीचे दर्शन करता करता आपल्याला डायरेक्ट संध्याकाळच्या 8च वाजले इथं. मग काय तिथली बाजारपेठ थोडीशी फिरली आणि जशी आपली बाजारपेठ फिरून झाली तसलं आपण डायरेक्ट पोचलो ते सातारमध्ये. सातारमध्ये आलो आणि भुका निभार लागलेल्या, कारण की वाजलेले आपल्या सातारमध्ये याला 9:30. त्यामुळे पहिल्यांदा गेलो चायनीज रेस्टॉरंटवर आणि पहिल्यांदा ऑर्डर दिली ती सगळ्यांना चायनीजची. आणि मंडळी आपलं जसं सगळ्यांचं जेवण खाऊन झालं तसं आपण डायरेक्ट झाला तो घरचा रस्ता. आणि मंडळी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि नक्की महाबळेश्वरला फिरायला जावा बरं का.